आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. चला आता आम्हाला अनुमती द्या. हो. उर्मिलाजी, कुठलंच काम कधीही अर्धवट सोडू नये. दामूशेठ, बसा. बाईसाहेब, मी मला बाईसाहेब म्हणून लाजवू नका दामूशेठ. चुकून आमच्याकडून तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला आमच्या घरचा नोकर बनवला. यासाठी आम्हाला माफ करा. नाही नाही, आम्हाला सगळ्यांना तुम्ही माफ करा. अजून एक गोष्ट कदाचित तुम्हाला माहिती नाहीये, मी वकिलीचा अभ्यास पण केलाय आणि तुमच्यातर्फे मी शंकर शेठवर खटला दाखल करणार आहे. नाही नाही बाईसाहेब. बाईसाहेब नाही, रागिनी. शंकर माझा भाऊ आहे. भावावर कुणी खटला लावतो का? गोष्ट भावनाविवश होऊन बघण्यासारखी नाहीये, ही व्यवहाराची गोष्ट आहे. जर तुम्ही तुमच्या भावावर खटला केला नाही तर उद्या कोणीतरी दुसरं शंकर दुसऱ्या दामू शेठला धोका देईल, त्याची जमीन मालमत्ता स्वतःच्या नावावर करेल. जर तुम्हाला वाटत असेल की असं होऊ नये तर तुम्हाला तुमच्या भावाच्या विरुद्ध खटला दाखल करावाच लागेल. अरे राम 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 द्वारकानाथजी. अजून किती दिवस ह्या वनवासात राहायचं आपल्याला नाही, एकदाच सांगूनच टाका तुम्ही. जोपर्यंत रावण मरत नाही तोपर्यंत. अरे गाढवा, तू काही बोललास का? हो, मी म्हणालो की जोपर्यंत जिवाजीची पळून गेलेली बायको परत येत नाही तोपर्यंत. ए धोंड्या, फालतूपणा बंद कर. जिवाजी, माझ्यावर डाफरू नकोस. मी काही द्वारकानाथ नाहीये. काय म्हणालास तू धोंड्या? काहीच तर नाही बोललो मी. अरे गाढवा नालाय का? अरे माकडा, अरे माझ्या हातून तुला सारखा सारखा मार का खायचा? हा, तुला असा सारखा मार खायला आवडतो का? हो, मला खीर खायला आवडते. अरे राम राम, खीर? अरे गाढवा, ही खीर कुठून आली मध्येच? मला वाटतंय की बहुतेक तुझे कानच खराब झाले असतील. वैद्य बुवा, खराबी कानात नाही, या काडीमध्ये. जेव्हा जेव्हा मी काडी कानात घालतो ना, मला उलटच ऐकायला येतं. काय उलट ऐकायला येतं? दे बरं जरा मलाही बघू दे की या कांडीमुळे काय उलट ऐकायला येते. द्वारकानाथजी, तुम्ही आमच्या राशीमध्ये शनीसारखे का घुसलात? काय म्हणालास? मी तुझ्या राशीमध्ये शनीसारखा घुसलोय? अरे गाढवा नालायका, आण ती काडी मला दे जरा. मी बघतो, हिला कानात टाकून जरा बघू तरी काय ऐकू येतं ते. कामातून गेले. हं? काय म्हणालास तू? नाही नाही, काय सांग ते बोल. गेलात कामातून ना? हं? नालायका. बघितलं ना वैद्य बुवा, मी म्हणालो होतो की तुम्हाला उलटाच ऐकू येईल. काठी कुठे? हे घ्या वैद्य बुवा. घेऊन थांब तू इकडे. अरे थांब. देव पूर्ण प्रयत्न करत असतो की माणूस सावध व्हावा. तो माणसाला संधी देऊ पाहतो, पण स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या मनुष्याला देवाचा हा प्रयत्न दिसतच नाही. तरीही देव माणसाला सावध करण्यासाठी नवीन नवीन पद्धती आणत असतो. कधी कधी लहान मूल असं काही बोलून जातो की मोठ्यांना सत्याचा साक्षात्कार होतो. आणि कधी कधी एखादा वेडा अजाणतेपणी माणसाचं बोट धरून त्याला सरळ मार्गावर आणण्याचा
प्रयत्न करत असतो. या गोष्टीतून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. आपल्याला आपले दोष, आपल्या कमतरता कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे असं करतात ते भाग्यवान असतात, कारण ते देवाच्या कृपेचे भागीदार होत असतात. पण जे अहंकारी आहेत, झुकायला आवडत नाही, ते आपल्यातले दोष, कमीपणा यांना दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. त्यांना स्वतःचा अहंकार हा दागिन्यासारखा वाटतो. त्यांना खात्री असते की त्यांच्यामध्ये कुठलीच कमतरता नाही, कमीपणा नाही. असे लोक सत्यापासून दूर पळून जातात आणि सत्यापासून दूर जाण्याचा अर्थ आहे देवापासून दूर जाणं. देवापासून दूर जाणं याचा अर्थ आहे की स्वतःच्या प्रगतीच्या मार्गात स्वतःच शिळा होऊन उभे राहणे. सबका मालिक एक. बाळ तर एकदम ठीक आहे. ठीक आहे, मग हा काही बोलत का नाहीये? खेळत का नाही? इतका उदास का दिसतो हा? लहान आहे, कदाचित घाबरला असेल. तुम्ही त्याला एकटं नका सोडू, सतत त्याच्या सोबत राहा. प्रेमाने वागा त्याच्याशी. हळूहळू सगळं नीट होईल. अच्छा, मी येते. हा, नमस्ते. माझं बाळ. असं तर नाहीये ना काय? ज्या दिवसापासून आपण उर्मिलाला नोकरीवरून काढून टाकले, त्याच दिवसापासून आपलं बाळ बेचैन आणि उदास राहायला लागलंय. शांत शांत असतो. तुला नाही वाटत का? हो, हे त्याच चांडाळणीने केलंय. तीच प्रसादला सारखी सारखी सांगत होती की त्याची आई येते. खोटारडी कुठली. रडवू नका बाळाला, रडवू नका, रडवू नका, रडवू नका, रडवू नका, रडवू नका. अरे का रडवताय एका निष्पाप बाळाला? अरे लहान मुलाला नाराज करण्याचा अर्थ आहे देवाला नाराज करणं. मग तुम्हाला देवाला नाराज करायचंय का? अरे लहान मूल हा प्रेमाचा भुकेला असतो. त्याला प्रेम द्या, ममता द्या. जेव्हा लहान मूल हसत असेल तर आपल्याला असं वाटतं की देवच त्याच्या रूपात हसतोय. आणि जेव्हा देव हसतो, देव खुश होत असतो, तेव्हा हे सगळं जगच खुश होत असतं. तू खुश असतोस, मी खुश होतो. मग एका निष्पाप मुलाचा आनंद हिरावून घेण्याचं पाप का करता? नका रडवू बाळाला, नका रडवू. अरे नका रडवू, नका रडवू बाळाला, नका रडवू, नका रडवू बाळाला. अरे बाळाला नका रडवू. अरे कुठे बाळ, कुठे बाळ? बाळाला नका रडवू, बाळाला नका रडवू. बाळ, हे कुणाचं बाळ आहे? कुणाचं बाळ आहे हे? कुणाचं बाळ आहे? कुणाचं बाळ आहे हे? कुणाचं बाळ आहे हे? बाळ कुणाचं आहे? कुणाचं बाळ आहे? कुणाचं बाळ रडतंय? अरे अरे ऐका, कुणाचं बाळ आहे? अरे हे कुणाचं बाळ आहे? अरे कुणाचं बाळ आहे?
अरे कुणाचं बाळ आहे हे? अरे हा तर बाबांचा आवाज आहे ना. चला 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 जाऊन बघूया. बाळाला इथे झोपवलं. बाळ बाळ हे कुणाचं बाळ आहे? कोणाचं बाळ आहे हे? कोणाचं बाळ आहे हे? कुणाचं बाळ आहे? कुणाचं बाळ आहे? कुणाचं बाळ आहे? कुणाचं बाळ आहे? कोणाचं बाळ आहे हे? कोणती आई अशी सोडून गेलीये? बाबा, बाळ खूप भाग्यवान आहे. हो बाबा, ज्याला तुमच्यासारखी आई मिळाली आहे ते बाळ भाग्यशालीच तर आहे. बाळ भाग्यवान आहे सगुण, पण किती दुर्भाग्याची गोष्ट आहे की एका आईला देवाच्या या अंशाचा त्याग करावा लागला. कमनशिबी आहे ती आई जी तिच्या या बाळाला प्रेम देऊ शकत नाही. देवाने दिलेल्या या लहानग्याला स्वतःच्या छातीशी कवटाळू शकणार नाही, याच्यावर माया करू शकणार नाही, याला दूध पाजू शकत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की या लहानग्याच्या मुखातून सगळ्यात आधी निघणारा मधुर स्वर आई ऐकू शकणार नाही. मग ह्याला कमनशिबी म्हणणार नाही तर अजून काय म्हणणार सगुण? त्या देवाने, परमेश्वराने, ईश्वराने माणसाच्या झोळीत हे सुख घालावं आणि त्याची झोळी फाटकी असेल तर तो काय करू शकतो? त्याला भाग्यवान म्हणवणार का? नाही, तो अभागी आहे, महाअभागी आहे. मी भाग्यशाली आहे की देवाने मला ही अनोखी भेट दिली आहे. हो ना बाळा? हो ना बाळा? आपण जाऊया, आपण जाऊया. लक्ष्मीची आई, बाळाचं संगोपन कसं करायचं हे आता आपल्याला शिकायचं आहे. तू रडू नकोस बेटी, रडू नकोस. अगं, आई नाहीये तर काय झालं? बघ बघ, तुला किती मावशा आहेत, काका काकू आहेत. बघ, तू रडू नकोस, रडू नकोस. मी तुझ्या सोबत आहे, रडू नकोस. देव तुझ्या सोबत आहे, रडू नकोस. मला तुझं दुःख समजतंय बेटी, पण तू असा विचार करून मनाला समजाव की तुझं बाळ जिवंत आहे आणि चांगल्या हातात आहे. हृदयावर दगड ठेवून ज्या मुलीला तुझ्यापासून वेगळं करावं लागलं, ती मुलगी जंगली जनावरांच्या तावडीत सापडलीस तर. आई, घे हे दूध पी, हे तुझ्या तब्येतीसाठी गरजेचं आहे बाळा. तब्येत चांगली ठेवून काय करायचंय? मला तर आता जगायचं नाही. बाळा, बाळा, आयुष्य वाहत्या पाण्यासारखं असतं, वाहतच राहतं. त्याच्यात पूर आला, वादळ आलं,
सगळ्याचा सामना करावा लागतो. आणि तू अजून तरुण आहेस. सगळं आयुष्य पडलंय तुझ्या समोर जगण्यासाठी. काय उपयोग अशा तारुण्याचा आणि वयाचा आई, ज्या मुले मला स्वतःच मूल स्वतःपासूनच वेगळं करावं लागलं, ते पण ह्यासाठी की ती एक मुलगा नाही तर मुलगी आहे. का आई, का? राधाजी, 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 उद्या साईबाबा द्वारिका माईमध्ये त्या मुलीचं बारसं करणार आहेत. तुम्ही नक्की या. हो बेटा. आतमध्ये धर्मशाळेत अजूनही कोणी आहे? हो बेटा. नमस्कार. उद्या तुम्ही दोघी द्वारका माईमध्ये नक्की या. साईबाबा त्या मुलीचं बारसं करणार आहेत. हो. मी येतो. नमस्कार. चल बाळा, मी राहत्याला जाण्यासाठी टांगा बोलावते. आता नाही आई, आता नाही. उद्या माझ्या मुलीचा बारसा होणार आहे. मला माझ्या मुलीचं नाव ऐकायचंय आई, ऐकायचे आई. साई बाबा, तुमची लीला अगाध आहे. काय झालंय, काय होतंय, काय होणार आहे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. जय साईनाथ. खुशखबरी, खुशखबरी, खुशखबरी. आज कुणाच्याच घरी चूल पेटणार नाही आणि सगळ्यांच्या पोटात ओरडणारे कावळे शांत होऊन जातील, शांत होऊन जातील. कारण आज बाबा स्वतःच्या हातांनी स्वयंपाक बनवून सगळ्यांना खाऊ घालणार आहेत. नूर, तू अजून तयार नाही झालीस? आज साईबाबा बाळाचं बारसं करणार आहेत. तुला माहिती नाही का? हो माहितीये. हा माठ जरा घरी ठेवते आणि लगेच हो येते हो मी. ठीक आहे. आज किती दिवसांनी बाबा स्वतःच्या हाताने जेवण बनवणार आहेत. हो हो हो. ह्यात सुद्धा साईनाथांचा काहीतरी हेतू असेल. अरे ओ भाऊ, ओ काका, ओ मामा, माझ्या मुलीचं बारसं आहे. सगळ्यांनी जेवायला नक्की या. देवा. हो. जेवायला काय काय मिळेल? अरे तुला जे हवंय ते मिळेल. बिर्याणी आहे, वरण आहे, भात आहे, भाजी पण आहे. सगळं मिळेल तुला. अरे नानावली, आजचा समारंभ खूप धूमधडाक्यात होईल. मी खरा खरा बाबा झालोय. माहितीये का, तो वरचा, तो देव म्हणतो की तो असताना कुणी अनाथ असूच शकत नाही. आई वडिलांनी त्यांच्या मुलाचा त्याग केलेला असेल तरी तो देव अशा अपत्याला कधीच सोडत नाही. तो त्याला रागवेल, मारेल, पण प्रेम सुद्धा तेवढंच करेल. ओम ब्रह्मा विष्णु महेश्वर, स्रष्टा पालक अरु प्रलयेश्वर, ओम अनंत अगम अगोचर, तू रहीम तू ही राम, साई साचो तेरो नाम. ईश्वर अल्लाह सतगुरु साई, तू ही राम तू ही श्याम, मेरे वाहे गुरु सतनाम, साई
साचो तेरो नाम, साचो तेरो नाम। ए मावशी, ओ काका, माझ्या मुलीचं बारस आहे, जेवायला नक्की या. बाबा, त्या छोट्या मुलीने तुम्हाला किती आनंद दिलाय. मला हे समजत नाहीये की तिच्या आई वडिलांनी तिचा त्याग का केला. ते एका दिव्य आनंदाला मुकले आहेत बाबा. नाही बेटा, जाऊ नकोस. जेवण तयार झालं की माझ्या मुलीचं नामकरण होणार आहे. जाऊ नकोस, जेवण करूनच जा. कुणी जाणार नाही बाबा. प्रत्येकाला तुमच्या हातचं जेवण जेवायचंय. सगळ्यांना असं वाटतंय की हा सोनेरी क्षण आयुष्यात नेहमी यावा. मंगला सुद्धा नाही जाणार. जेवण झाल्यावर जायचं असेल तर राहत्याला जाईल. देव खूप दयाळू आहे. त्याने मला आई दिली आणि आता मुलगी. बाबा, असं वाटतंय की आज द्वारकामाईमध्ये रामनवमीचा उत्सव आहे. सगुण, प्रत्येक मुलामध्ये प्रभू श्रीरामाचाच अंश असतो. पावन धाम द्वारिका माई, नवमी तिथि यही जाए मनाई। श्री राम जय राम जय जय राम, यहाँ विराजे सच्चे साईं, जिन पर ईश्वर की परछाई। राम रहीम की खूबियों से बाबा है भरे, राम रहीम की खूबियों से बाबा है भरे। मेरे संग मिलकर गाओ भक्तों जय श्री राम हरे। मेरे संग मिलकर गाओ भक्तों जय श्री राम हरे। अले अहो, माझ्या मुलीचं बारसं तर करा. साईनाथ, कुणाला तरी नाव ठेवायला सांगा ना. बेटी, तू माझ्या मुलीचं नाव ठेवशील का? मंगला, ये बेटा ये. तुझी मुलगी समजून माझ्या मुलीला आशीर्वाद दे. आज तुझं नामकरण समारंभ आहे. हो बाळा. घे मंगला, घे. हे घे, सांभाळून. सुमती, परत बोल, ऐकू नाही आलं. सुमती. नाही 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 नाही, जोरात बोल. हा, सुमती. 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 कथा सुमती. सफल हो जाएगा।
साई साई बोल, सुख धाम धन धाम, साई राम साई श्याम, गुण धाम यश धाम, साई राम साई श्याम, ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे प्रणाम। ह्या जगात आपल्यापेक्षा जास्त भाग्यवान दुसरं कुणीही नसेल. साक्षात परमेश्वर आपल्याला जेवायला वाढतोय. खा खा, पोट भरून खा. आज माझ्या मुलीचं बारस आहे. खा खा खा, पोट भर खा. किती छान नाव ठेवलंय या मुलीने, सुमती. अरे तू तर काहीच खाल्लं नाहीयेस. खा खा, पोट भर खा. बेटी, न जेवण्याचा अर्थ आहे अन्नाचा अपमान करणं. हो, आपले ऋषी मुनी सांगून गेलेत, अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्नाचा अर्थ आहे ब्रह्मा. ब्रह्माचा अनादर कधीही करू नका. खा खा खा. खा. जेव बाळा, जेव. हा. बाबा 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 बाबा, सुमती खूप रडतेय बाबा. रडते? तिला गप्प बसव, शांत कर. बाबा, सुमती शांतच होत नाहीये, ती रडतेच आहे. मग तिला कुशीत घे, तिचे लाड कर, शांत होईल. बाबा तुम्ही चला ना बाबा, तुम्ही तिला कुशीत घेऊन हृदयाशी कवटाळलं तरच ती शांत बसेल. पण ताई, मी सगळ्यांना जेवायला बोलवलंय, ह्यांना सोडून मी कसा जाऊ? नाही ताई. सगळ्यांना जेवायला घालताय, पण तुम्ही एक गोष्ट विसरताय बाबा, की सुमतीलाही भूक लागली असेल. तिला कोण खायला घालेल? ठीक आहे ठीक आहे, मी एवढे लाडू वाढून येतो. तोपर्यंत तू सुमतीकडे लक्ष दे. हा, जा 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 जा, सुमतीकडे लक्ष द्या. जा. अरे खा खा, पोट भर खा. हा. बाबा बाबा, सुमती थांबतच नाही हो. एका बाळाला सांभाळता येत नाहीये तुम्हाला? माहित नाही बाबा, ती शांत होत नाहीये. तुम्ही चला ना बाबा. अरे तू बाबाच्या मागे का लागली आहेस? मग बाळाला कोण सांभाळणार नानावली? तो एवढासा जीव रडून रडून स्वतःही बेजार झालाय आणि आम्हालाही बेजार करते. तू का काळजी करतेस आवडाबाई? जेव्हा तिच्या आईलाच तिची काळजी नाहीये, तर तू कशाला इतकी काळजी करतेस? हा, अगदी बरोबर बोलतात गुरुजी. तिला तिच्या मुलीची काळजी असती तर कुठली आई अशी आपल्या मुलीला जारीमध्ये फेकून देते का? अरे सुमतीला जन्म देणाऱ्या आईला आई म्हणणं आईचा अपमान करण्यासारखं आहे. आणि साईनाथ सुद्धा किती दिवस तिला सांभाळणार? एक दिवस अनाथाश्रमात पाठवतील त्या अनाथ. नाही, सुमती अनाथ नाहीये. सुमती अनाथ नाहीये. सुमती अनाथ नाहीये. तिची आई जिवंत आहे. तिची आई जिवंत आहे. तिची आई जिवंत आहे. देवा, देवा, तू कृपाळू आहेस, दयेचा सागर आहेस, करुणा कर आहेस तू देवा, करुणा कर आहेस तू. माझा बाळ, माझा लेकरू, माझा बाळ, माझा बाळ,
मला माफ कर माझ्या बाया. रडू नको बेटा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तुला सोडून कुठेही जाणार नाही. आजा आजा री निंदिया, धीरे धीरे से आजा, राजा बिटुआ की अखियों में समा जा रे. आजा निंदिया, आजा आजा री निंदिया, धीरे धीरे से आजा, राजा बिटुआ की अखियों में समा जा रे. आजा निंदिया. मी तुझा ऋणी आहे, जे तू माझ्या सुमतीला आईचं प्रेम दिलंस, तिला शांत केलंस. मुली, तुझ्या बाबांबरोबर तुझे पती, आमचे जावई पण आलेत. मंगला, हे सगळं काय आहे? तू बाळाला जन्म दिलास आणि मला नाशिकला निरोप सुद्धा पाठवला नाहीस. जा बेटा जा, तुझा पती तुला घ्यायला आलाय. पण आधी माझ्या मुलीला सुमतीला माझ्याकडे दे. दे दे दे. तुम्ही मला माफ करणार नाही का बाबा? मला माझी चूक समजली बाबा. माझा गुन्हा मला मान्य आहे बाबा. माझा गुन्हा मला मान्य आहे आणि ह्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगली आहे बाबा. अशी शिक्षा जी प्रत्येक क्षणाला माझं काही चिरून टाकत होती बाबा. माझं काही चिरत होती. या एका क्षणामध्येच मी 1000 वेळा मेले, पण ह्यात फक्त माझाच दोष आहे का बाबा? काय फक्त मीच अपराधी आहे का बाबा? बोला ना, मीच अपराधी आहे का? लग्न झाल्यानंतर बायका सासरी प्रवेश करतात तेव्हा त्यांना फक्त एकाच नजरेने बघितलं जातं. ती फक्त खानदानाला वारस देणारं यंत्र आहे. बाबा, मी यंत्र आहे का? माझा हा नवरा, त्याची बहीण, माझी नणंद, माझी सासू, माझे सासरे, प्रत्येकाची हीच इच्छा असते की त्यांच्या सुनेला मुलगा व्हावा, मुलगी नाही का? मुलगी झाली तर त्या स्त्रीला सासरी जायला बंदी असते. मुलीला पण आणि त्या मुलीला जन्म देणाऱ्या सुनेला पण. मी या मुलीला जन्म दिला साईबाबा.
आणि भविष्याचा विचार करून घाबरून गेले होते मी बाबा, घाबरून गेले होते. मी राहत्याहून आई बरोबर इथे शिर्डीला आले होते आणि माझ्या मुलीला झुरपात टाकून दिलं. जिला तुम्ही आपलंस केलं बाबा, तिला तुम्ही आपलंस केलं. मी माझ्या सासऱ्यांना सांगणार होते की माझा बाळ जन्माला येताच मरून गेलं. तिचे अंत्यसंस्कार सुद्धा मी करून टाकले. पण हिला सोडल्यानंतर मला समजलं की मी तर माझ्या आत्म्याचा अंत्यसंस्कार केला आहे. आता मी माझ्या सुमतीला तुमच्याकडे नाही सोडणार. आता मी हिला सोबत घेऊनच राहत्याला जाईन. हिला मी आईचं प्रेम देईन, खूप प्रेम करीन. हे काय बोलतेस बेटा? तू तुझ्या सासरी जाणार नाहीस का? जो नवरा आपल्या बायकोला साथ देऊ शकत नाही, ज्या पित्याला आपल्या मुलीला स्वीकारायचं नाहीये, त्याच्या सोबत मी 7 जन्मच काय या जन्मात सुद्धा राहू शकत नाही बाबा. या जन्मात मला राहायचं नाहीये बाबा, राहायचं नाहीये. हे चुकीच्या विचारांचं फळ आहे जावई बापू. मुलगा असो किंवा मुलगी, दोन्हीही आपलीच अपत्य आहेत. दोघेही आपल्या कुटुंबाचं नाव चालवतात. मग मुलगा आणि मुलींमध्ये फरक कशासाठी? यासाठी का की मुलगा आई वडिलांसोबत राहतो ह्यासाठी? पण बाबा, मुलगा तर पित्याला अग्नी देतो. त्याने काय होतं मग? आई आणि वडिलांसाठी स्वर्गाची दारं उघडतात. आणि ज्यांना मुलगा नाहीये त्यांच्यासाठी स्वर्गाची दारं उघडणार नाहीत का? मला तर कुणीही अपत्य नाहीये, तर मग कुठल्या दिव्य लोकाचे दरवाजे उघडतील माझ्यासाठी? हां, हा विचारच चुकीचा आहे तात्या, चुकीचा आहे. स्वर्ग आणि नरक माणसाच्या कर्मावर अवलंबून आहे, मुलगा किंवा मुलीवर नाही. आपण अगणित पाप करू तेव्हाही मेल्यानंतर आपल्या चितेला मुलाने जरी अग्नी दिला तरी आपल्याला नरकातच जावं लागेल. आपल्या पापांचं प्रायश्चित्त करण्यासाठी. आणि तुम्ही चांगले कर्म केलेत आणि तुम्हाला मुलगा नसेल तरीही तुम्हाला स्वर्गच मिळेल. मग मुलाला प्रेम आणि मुलीचा द्वेष कशासाठी? हे पुरुषांचं जग आहे. म्हणून पुरुषांनी असे रीतिरिवाज बनवले जे त्यांच्या फायद्याचे आहेत. स्त्रीला कुठलंच महत्व दिलं नाही त्यांनी. पुरुष हे विसरून गेलाय की स्त्री शिवाय तो अपूर्ण आहे. आणि हेही विसरून गेलाय की त्याला जन्माला घालणारी एक स्त्रीच आहे, पुरुष नाही. एक स्त्रीच आहे जी तिचे आयुष्य नात्यांच्या वेगवेगळ्या रूपात संपन्न करत असते. ती पुरुषाची आई, बहीण, मुलगी असते. कुठल्याही रूपामध्ये पुरुषाची काळजी घेत असते. पण पुरुष
त्याच्या बदल्यात सन्मानाच्या जागी तिचा अपमान करत असतो. चूक आहे, ही विचारधारा चुकीची आहे. हे बदललं पाहिजे, हे बदलावं लागेल. मुलीवर प्रेम करा, तिला ममता द्या, सन्मान द्या, शिक्षण द्या. तिची अवहेलना करू नका, अवहेलना करू नका. मला माफ कर मंगला. मी तुला वचन देतो की ह्यानंतर मी तुझा जीवन साथी होईन. माझ्या ह्या विलाशा मुलीचा पिता होईन. आणि आता मुलगा मुलगी ह्यात अजिबात फरक करणार नाही आणि माझ्या घरच्यांनाही करू देणार नाही. साई बाबा, फक्त तुमच्यामुळे मला माझी मुलगी परत मिळाली, माझे पती मिळाले, माझा कुटुंब मिळालं. मी तुमची ऋणी आहे बाबा, मी तुमची ऋणी आहे. माझ्यावर आणि सुमतीवर तुमची कृपा सदैव राहू द्या बाबा, सदैव राहू द्या, सदैव राहू द्या बाबा. आले 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 बाबा, आले आले बाबा. आईकडे जा. हा, आईकडे जा. घे बेटा. सबका मालिक एक. ओम जय